दर्शक हो, न्यूज चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। एकंदरीत आपण लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेत असताना सध्या आपण पोहोचलो होते राष्ट्रवादी बुद्रुक जिल्हा परिषद मतदारसंघातील वाड्या वस्त्यातील लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेत आहोत। तरी राष्ट्रवादी बुद्रुक जिल्हा परिषद मतदारसंघाच्या अंतर्गत येणाऱ्या गावामधील केळुशी असेल, आपटाळ असेल, कुदळवाडी असेल, येथील काही लोकांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेत आहोत। तरी लोकांच्या त्या जिल्हा परिषद सदस्याकडून कोणकोणत्या अपेक्षा आहेत, त्याने कोणकोणती कामं केली पाहिजेत, नेता कसा असावा, हेच आपण आता त्यांच्याकडून जाणून घेत आहोत। कुणाला मत देणार आहे तुम्ही? बघूया की दिव्या सागर धुंदरे किंवा हळदी काय वाटते, काय नेता कसा वाटतोय? त्यांचं वाटते कसं, त्यांची चर्चा जर असली तर वाघांची आमच्या केला भाग सुधारायचा चांगला, तर आम्ही सहकार्य करतो। चांगला आम्हाला सुधारत रस्त्यापेक्षा घेणं काय आम्हाला देणं घेणं काय आम्हाला नको। काय वाटतं आता आपण काय पण रस्ता बघायला गेलो, आपण म्हणजे रस्त्याचं काय नाही, गाडी चालायला म्हणते तर आपल्याला चालाय नाही झालंय। त्या कुबड्या आहेत त्या बघ्या, शेताला जायला गेलो आता 2 महिने झाला हात मोडलाय आणि बसलेलं त्याला काय चाललं। हे आता लोक होते हत्ती गावात घेऊन जातात बघा, हत्ती गावात घेऊन जातात एका झाडाकडनं म्हणजे पडतो रस्ता नाही। ह्यो रस्त्याला रुंदीकरण करायचं काय काय तुमची इच्छा असते ठीक, आमची इच्छा काय, आमची बाकी काय हे नाही। मागणी आमची काय नाही, मागणी आमची काय नाही तशी, पैसे काय नको आम्हाला, रस्ता फक्त व्यवस्थित पाहिजे, रस्ता व्यवस्थित व्हायला पाहिजे। दर्शक हो, राष्ट्रवादी बुद्रुक जिल्हा परिषद मतदार संघाअंतर्गत आपण सध्या आलो होते केळुशी पैकी पिलारवाडी येथील असणाऱ्या लोकांची आपण प्रतिक्रिया जाणून घेत असताना आपल्यासोबत काही महिला आहेत। महिलांच्या काही समस्या आहेत त्या आपण सध्या जाणून घेऊया। काय निवडणुकीचं वारं चालू आहे, काय वाटतं कोण निवडून येईल? सागर धुंदरे साहेब। का असं वाटतं तुम्हाला? कारण ज्यावेळी आमची मुलगी आजारी होती त्यावेळी कोणत्याही पुढाऱ्याने इकडे लक्ष दिलं नाही, त्यावेळी त्यांनी लक्ष दिलंय म्हणून मुलं आमची आता म्हणजे सुरक्षित आहेत एवढी। आता मग पुढारी येतील सगळे गोळावून, तर त्यावेळी कुठे गेलते ते? त्यावेळी कोणीच आलं नाही इकडे। आता त्यावेळी आले असते तर आम्ही तिसनी सुद्धा मदत केली असती, कारण हिने आता त्यावेळी ज्यावेळी अडचण होती त्यावेळी ते बसलेत घरातली, पण हिने पाऊस एवढा असताना आपल्या गाड्या फिरवल्या, इथपर्यंत आमच्या दारापर्यंत आली, पण त्यांचं आम्हाला चांगली मदत झालेली आहे त्यावेळी। आणि मुलं आमची चांगली झालीत, मुलं म्हणजे आमच्या मुलांनीच आमचा जीव आहे। मग त्यावेळी मुलांना चांगलंच औषध उपचार केले म्हणून ते बरे झाले, त्यामुळं आम्हाला त्यासनीच मतदान करायचं आहे। ते पुढारी त्यावेळी इकडे कुणी आले नाहीत का, आमच्याकडे लक्ष सुद्धा दिलं नाही त्यांनी। फळे वाटली, काकवी वाटली, गाड्या पाठवल्या इकडं, दवाखान्यांनी उपचार वगैरे व्यवस्थित केले तिने, त्यामुळे सगळी लोक नीट पडली ती त्यावेळी इकडं। म्हणजे तिने सुद्धा त्यावेळी त्यांनी यायला पाहिजे होतं इकडं, पण हिसनीच यायची गरज का होती? त्यावेळी त्यांच्याकडे काहीच नव्हतं, सत्ता वगैरे काही नव्हती, पण तिने आमच्यासाठी मदत केलीच नाही। मग पडत्या काळात जिने आमची काळजी घेतली तिसनीच आम्ही मतदान करणार। तुला मावशी एक होता धुंदरे साहेबच की, धुंदरे साहेब का निवडून येईल तो? तिने आमची कामं केल्यात, आम्हाला गोरगरिबासनी सगळे तिने सुविधा हे केल्यात, त्याच्यामुळे आमचा गावचा आहे म्हणलं तेच त्यांच्या बरोबर आहेत म्हणलं तेच येणार। मागच्या वेळेच्या पुढारी काही विकास सुविधा इथे काय दिल्यात का? काहीच नाही। का म्हणजे आता गावात मतदान असले की तेवढे, आता उभा राहत्याला मतदान असले की तेवढे येतात घरी। इतर गावातली गल्ल्या कशा आहेत, गटार कशा आहेत, आमच्या गावाला बघा कशा आहेत बघा, तुम्हीच बघा। गावातनी कुठली सुविधा आमच्या गावात दिसती का बघा, सोबत या फिरून असं तरी पाहिजे। कुठला तरी नेत्या एकंदरीत आम्ही निवडून दिला तर असं देवावं, म्हणजे आमची मनाची इच्छित अशी आम्ही डोंगरा भागात, म्हणजे जास्त करून डोंगरा भागात आहे, डोंगरात जास्त आमचा जवळ आहे। त्या भागात काहीतरी आम्हाला पाहिजे का नको सांगा बघा। आता ही मतदानापुरती येत्या, मी आम्हाला गावाला शब्द दिला तुम्हाला, आम्ही निवडून दिलं, गावाला शब्द दिला। ज्या वक्ताला आमच्या ह्या देवळापासून वर आम्हाला याला पाय रस्ता नव्हता, पाय वाट नव्हती, या जोगच नव्हतं, म्हाताऱ्या कोताऱ्या माणसाला या जोग नव्हतं। आणि गेल्या वर्षी रस्ता केला आमच्या साहेबांनी, तर त्या टायमाला तिने आम्हाला शब्द दिला, म्हणजे आमची अपेक्षा काहीतरी होती दिसणी, आम्हाला वाटत होतं हे साहेब आम्ही निवडून दिल्यानंतर आमचं एवढी प्रश्न मिटवी म्हणून। मागच्या जिल्हा परिषद हा होय, त्या काल आली तर ते मग काल काय बोलणार, केला रस्ता म्हणजे आता आमच्या साहेबांनीच केला रस्ता। तरी अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी तुम्ही आमच्या न्यूज चॅनलला शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।